दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की विजय आशाला घेऊन येतो. दुसरीकडे पल्लवीची पाठवणी होऊन अभिजितच्या घरी पोहोचते, जिथे तिचे गृहप्रवेशाचे सर्व विधी केले जातात. आशा आणि विजय रात्री एकमेकांशी बोलतात की आजपासून त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालंय. अभिजित आणि पल्लवीची पहिली रात्र आहे, पण पल्लवी खूप तणावाखाली आहे. अभिजित तिच्यासोबत मधुचंद्र साजरा करत नाही. जोवर पल्लवी तणावाखाली आहे तो पल्लवीला स्पर्शही नाही करणार. आता पुढे जाऊ दे ना मम्मी, आत्ता तर पल्लवीने या घरात पाऊल ठेवलंय. आता थोडा तरी वेळ लागेलच ना पल्लवीला या घराला समजायला आणि या घराची परंपरा समजायला. पण मी तर एक गोष्ट समजले अभिजित, की छोट्या सुनेबद्दल मी जे स्वप्न पाहिलं होतं परमेश्वराने ते पूर्ण केलंय. जशी सून मला पाहिजे होती अगदी तशीच मिळाली. मम्मी, तुम्हाला बघितल्यावर मला असं वाटतच नाहीये की मी कुठल्या नव्या घरात आले. उलट मला असंच वाटतंय की मी माझ्याच घरामध्ये आहे. खरं मम्मी, जर सर्व सासू तुमच्यासारख्या असत्या तर मग कुठल्याही मुलीला आपल्या आईची कमतरता नाही जाणवणार. वैशाली, कॉफी प्यायचं मन करतंय, जरा बनवून देशील? अहो नाही नाही, तुम्ही प्लीज बसा. मम्मी, मला माहिती आहे की तुम्ही जेवणानंतर कॉफी पिता, यासाठी मी आधीच बनवून ठेवली होती. असं तर मग सुनबाई तीच घेऊन ये ना. मी अहो नाही नाही, तुम्ही प्लीज बसा. मम्मी, मी घेऊन येते, त्यात काय एवढं मोठं. बघितलंस बेटा, किती प्रेमळ आहे माझी सून. लग्न करून मीच आणले ना मम्मा. साहेब, चाय. बबलू, या प्रश्नांच्या चक्रामध्ये तू एवढा गुंतून गेलास की एक कप चहा बनवायला एवढा वेळ? साहेब, हा तर कालचा फ्रेश चाय. अच्छा अच्छा. तुम्ही घाबरू नका, हा तर मी तुमच्यासाठी फ्रेश बनवून आणलाय. ते उशीर तर यामुळे झाला कारण कृतिका मॅडम साठी ऑमलेट बनवत होतो. ओ अच्छा अच्छा. साहेब, तसा माझ्या डोसक्यात एक प्रश्न उभा राहिलाय बघा. की मध्ये हा प्रश्न तर नाही उभा राहिला की कोंबडी आधी की अंड? नाही नाही साहेब, हा तर खूप जुना पुराणा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे की जर अंड नसतं तर काय झालं असतं? मग कोंबडी असती. जर कोंबडी नसती तर काय झालं असतं? काय अंड असतं?
कोंबडी नाही तर अंड काय. प्रश्न आहे तर खरा. जर कोंबडी नसती तर अंड कसं असतं? पण अंड नसतं तर कोंबडी कशी असती? हे घ्या ऐका. बघा काय म्हणते दीदी. पल्लवीच्या लग्नानंतर परत जायचा विचार करते ती. अरे आत्ताच तर तू आलीस मीनाक्षी, आता लगेच कशी जाणार? जाण्याची इच्छा तर माझी नाहीये, पण काय करू, जावं तर लागेलच. खूप सारी कामं आहेत तिथे. अगं पण म्हणून काय झालं मीनाक्षी, थोडे दिवस राहून जा ना. मी आजच विचार करत होते की दीदीला घेऊन जाईल आणि थोडं फिरवून आणेल. गायत्री, आता तर येणं जाणं राहीलच. तू इथे राहतेस आणि पल्लवी इथेच राहते. पुढच्या वेळी येईल ना तेव्हा जरूर फिरायला जाऊया. म्हणजे जाण्याचं तू पक्क ठरवलेलं आहेस तर? हो, आजच फोनवर बोलणं झालंय. 2-3 महत्वाची कामं अडकली आहेत, त्यामुळे जावंच लागेल. दीदी या बाबतीत आधी पल्लवीशी बोलून घे हा एकदा. बोलीन ना. अच्छा अगं जरा बस तरी, तुझ्याशी तर बोलणंच नाही झालं. बबलू चहा घेऊन ये. कुठे ठेवलाय मी फोन? आशा. हॅलो. हाय पल्लवी, कशी आहेस तू? मी छान आहे. तू सांग, तू कशी आहेस? मी पण बरी आहे. तुझी आठवण येत होती म्हणून कॉल केला. हो आशा, मलाही तुझी खूप आठवण येत होती. तू खुश तर आहेस ना? तुला माझ्याशी बोलल्यावर काय वाटतंय? तुझ्याशी बोलल्यावर मला खूप आनंद होतोय, कारण मला वाटतंय की माझी मैत्रीण खूप खुश आहे. हो आशा, मी खुश आहे, खूप खुश आहे. माहितीये, मी विचारही न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मला वाटलंही नव्हतं की अभिजित इतका चांगला माणूस आहे. खरंच पल्लवी? तो खूप चांगला माणूस आहे. आणि माझ्या सासूबाई त्याही खूप चांगल्या आहेत. बस मला हेच ऐकायचं होतं पल्लवी. ऐकून समाधान झालं की तू खूप खुश आहेस. हो आशा, ती दोघं मला अगदी फुलाप्रमाणे जपतात. माझ्या सासूबाई मला अगदी आपल्या मुलीप्रमाणे वागवतात. विजय आहे का? हो, बोल त्याच्याशी. हॅलो पल्लवी, कशी आहेस तू? मी छान आहे, खूप छान आहे. बरं झालं तुझ्याशीही बोलणं होते. आता तुला माहिती आहे ना, तुला आशाची खूप खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हो मला माहिती आहे पल्लवी. आणि मला हेही माहिती होतं की आता तूही मला हेच सांगणार आहेस. तुला माहिती आहे, सकाळपासून मम्मीने मला इतकं पकवलंय ना की मी आता डॉक्टरांचीच अपॉइंटमेंट घेऊन येतोय. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आंटीने सांगितलं, अदरवाईज मी हाच सल्ला देणार होते. अगं बाई, मला हीच भीती आहे की मम्मा मलाच आशाला सोबत घेऊन डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जायला सांगणार नाही ना. हो, ही तर तुझी जबाबदारी आहे, तुझं कर्तव्य आहे, तुला करायलाच हवं. यामध्ये काही लापरवाही करता कामा नये. ठीक आहे. आपल्या मैत्रिणीची पूर्णपणे देखभाल केली जाईल मॅडम. आता हे सगळं सोडा आणि हे सांगा की तू कशी आहेस. हे तू आशालाच विचार. ठीक आहे, बरं मी फोन ठेवते. बाय. ओके बाय. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आलेलो आहे. चला मम्मी बोलवते. विजय, डॉक्टरकडे जायचं एवढं आवश्यक आहे का? खूपच जरुरी आहे मॅडम. मम्मीसाठी हे काम इतकं महत्वाचं आहे जितकं दुसरं काहीच गरजेचं नाही. चला. अरे, आता मम्मी वाट नाही पाहत आहेत? हा, माझ्या म्हणण्याचा तोच अर्थ होता ना. चल मग. रेखा ही भाग्याची. बाय साहेब, तुम्ही इथं बसलायत आणि मी अख्खं घर ढुंडाळलं. तुम्ही बोलवलं मला. बरं सांगा का बोलवलं? हो बबलू, आपल्याला निघायला हवं. जाऊन पॅकिंग चालू कर. पण बाईसाहेब, जाण्या अगोदर एकदा पल्लवी ताईला भेटून या. नाही बबलू, माझं तिथे जाणं बरं नाही दिसणार आणि तिला इथे बोलवणंही चांगलं नाही. पण तू जाऊन पॅकिंग सुरू कर ना. वय बाईसाहेब.
मम्मीचे मिस कॉल? पल्लवीचा फोन. हॅलो. हॅलो पल्लवी. नमस्कार मम्मी. नमस्कार बाळा, सुखी राहा. कशी आहेस तू? मम्मी, ते ॲक्च्युली मी काही काम करत होते आणि फोन सायलेंटवर होता, त्यामुळे समजलं नाही तुझा फोन कधी आला. काय काम करत होतीस? बस विशेष काही नाही, असंच साड्यांच्या घड्या घालत होते. असं. आणि तू सांग, कशी आहेस तू? मी ठीक आहे. बाळा, तू खुश तर आहेस ना? हो मम्मी, मी खुश आहे. बरं बाळा, मी फोन हे सांगायला केला होता की आज आम्ही परत चाललोय. काय? आज? पण का मम्मी? हो बाळा, गावाहून फोन आला होता. जाणं जरुरी आहे. आपली काळजी घे पल्लवी. हो मम्मी, तू पण तुझी काळजी घे. बाळा, मला तुला एक गोष्ट समजवायची आहे. चुका सगळ्यांकडून होतात, पण एका गोष्टीची काळजी घे बाळा, की आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासाठी फक्त अभिजित आहे आणि अभिजितसाठी फक्त तू. हो मम्मी, मला समजते. पल्लवी, तुझ्याकडून हाच प्रयत्न कर की तुझ्यातर्फे कुणाच्याही हृदयाला ठेच लागता कामा नये. अजून एका गोष्टीची काळजी घे. तुझ्या वर्तनावरून कुणीही तुझ्याकडे बोट दाखवता कामा नये. पल्लवी, ऐकतेयस ना मी काय बोलतेय? हो मम्मी, मी ऐकते. जावई बापूंनाही सांग मी विचारलं होतं. मम्मी, अभिजित इथेच आहेत, तू त्यांच्याशीच बोल ना. मम्मी. नमस्कार मम्मी. नमस्कार जावई बापू, सुखी राहा. मी आजच गावी जातीये. म्हटलं तुम्हा दोघांशी जरा बोलून घ्यावं. जावई बापू, जर पल्लवीकडून कधी काही चूक झाली, जर काही बोलली ती, तर तिला माफ करा. हे काय बोलताय मम्मी? असा अजिबात विचार करू नका. पल्लवीला इथे कधीही कुठल्याही गोष्टीची काही कमतरता भासणार नाही. इनफॅक्ट मॉम तर तिला मुलीप्रमाणे मानते. तुम्ही पल्लवीच्या बाबतीत निर्धास्त राहा. ऐकून खूप बरं वाटलं मला. पुढच्या वेळी येईन ना, तेव्हा तुम्हा दोघांना भेटायला नक्की येईन. आम्ही तुमची वाट पाहू मम्मी. चला आता मी फोन ठेवते. बरं मम्मी, नमस्कार. सुखी राहा. बबलू, बबलू. ते ॲक्च्युली मम्मी आजच बँगलोरला चालली आहे. पण अचानक? म्हणूनच त्या मला सांगत होत्या की मी तुझी काळजी घ्यावी आणि तू माझी घेशील ना? मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. मम्मी, पल्लवी चांगली मुलगी तर आहे, पण तिला इतकाही भाव द्यायला नको की तिला वाटेल की ती खूप शिकली आहे, वकील आहे, म्हणून आपण तिच्या समोर झुकतोय. सुनबाई, यामध्ये झुकण्या बिकण्याची काय बाब आहे? ती या घराची सून आहे. तिला मान सन्मान देणं आपलं कर्तव्य आहे. तिच्यावर आपण प्रेम नाही करणार तर कोण करणार? मम्मी, बहुतेक वेळा ना इतकं प्रेमही चांगलं नसतं. ती या घरामध्ये सून बनून आली आहे, मग तिला या घरच्या रीतीभाती समजायला हव्यात. पण मी बघतेय की तिच्या पसंतीला आपण आपली पसंत बनवतोय. हे बघ सुनबाई, जर तिच्यात काही कमी असती तर आपण तिला सुधारण्याचा प्रयत्न नक्की केला असता. आजकालच्या मुली एवढ्या समजूतदार आहेत की त्यांना समजवण्याची गरजच पडत नाही. तिला चांगल्या प्रकारे माहितीये की सासर काय असतं आणि सासरच्या जबाबदाऱ्या काय असतात. मुलींना समजतं की नाही मला नाही माहित, पण तुम्ही समजत नाहीये तेवढं खरं. आणि तसंही मुली जर इतक्या समजूतदार असल्या तर आज इतके घटस्फोट झाले नसते. मम्मी, मला तुम्हाला हे समजवायचंय की ती या घरात सून म्हणून आलीये, राहायचं तर तिला या घरात आहे. यासाठी तिला मुठीत ठेवणं खूप गरजेचं आहे. तुझे विचार खूपच वेगळे आहेत सुनबाई. मी तर असं म्हणते की जे आईबाप किंवा सासू सासरे आपल्या मुलांना आपल्या मुठीमध्ये दाबून ठेवायला बघतात ना, त्यांचीच मुलं मुठीतून वाळूसारखे निसटून जातात. अरे, अशी कशी निसटून जाईल? तुम्ही पण ना मम्मी. मम्मी, आपले भाऊजी कुठे राहिले? सुनबाई, तो तर तुझ्यासाठी काहीतरी आणायला गेला होता ना? हा,
तो तर कधीचाच आलाय. त्याच्या खोलीत आहे ना? काय? हो. हो बहिणी, मी तर कधीच आलो होतो. वरच होतो माझ्या खोलीमध्ये. आणि मी इथे बसून तुमची वाट पाहते. अरे आल्या आल्या सरळ आत निघून गेलात. बहिणी ऍक्च्युली तुम्ही इथे नव्हतात. एनिवे, ही तुमची फेवरेट मिठाई आणि तुमच्यासाठी गजरा. वाव, अरे वा, आजही तुम्ही माझी फेवरेट मिठाई आणायला विसरला नाहीत हा? कसं काय विसरून बहिणी? इनफॅक्ट आज तर मी 2 आणलेत. काय? हां, त्याचं काय ना, पल्लवीने तुम्हाला गजरा माळताना पाहिलं तर तिच्याही मनात आलं की म्हणून मी तिच्यासाठी आणला. आणि मी तिच्यासाठी रबडी घेऊन आलोय. काय माहित, कदाचित तीही तिची फेवरेट असेल. मम्मी, पल्लवीच्या आईचा फोन आला होता. असं काय म्हणाला त्या? त्या म्हणत होत्या की ते आज बँगलोरला चालल्या. रेखाही भाग्याची. माझं पल्लवी आणि जावई बापूंशी बोलणं झालं. जावई बापू म्हणतही होते, पण पल्लवीशी बोलल्यानंतर मला खरोखरच वाटलं की पल्लवी त्या घरात खूप खुश आहे. दीदी, देवाचीच कृपा आहे की आपल्याला योग्य स्थळ योग्य वेळी मिळालं. हो गायत्री, मी तर जातीये. आता तुलाच तिची काळजी घ्यायची आहे. कधी कधी तिला भेटायला जात जा. तू काळजी नको करूस का दीदी, मी व्यवस्थित काळजी घेईन पल्लवीची. आई वडिलांकरता मुलांचं सुख आणि त्यांचं करिअर याहून अधिक काहीच नसतं. पल्लवीला इथे वकिली करता यावी याकरता मी तिचं लग्न त्या घरात केलंय. मीनाक्षी, पल्लवी फक्त तुझीच नाही, आमचीही मुलगी आहे. मला माहितीये. बरं आहे साहेब, आता माझ्या बी जाण्याची वेळ झाली. बबलू, तू जातो तर आहेस, पण डोक्यात एक प्रश्न उभा राहिलाय की जर तू आला नसतास तर आम्हाला तुझ्या जाण्याचं दुःख कसं झालं असतं? साहेब, प्रश्न तर माझ्या बी डोक्यात उभा राहिलाय. इतक्या लवकर माणसं आपलीशी का वाटू लागतात? जरा आपलेपणा नसता तर आज जातेवेळी मला बी दुःख झालं नसतं. आम्ही तुलाही विसरू शकणार नाही आणि तुझ्या कुठल्या प्रश्नालाही विसरू शकणार नाही. मीनाक्षी, पुढच्या वेळी तू जेव्हा कधी येशील ना, तेव्हा बबलूलाही तुझ्यासोबत पकडून आणायचं. हो जरूर. सामान सगळं ठेवलंस ना? चल, मी तुला सोडून येतो. पल्लवी, काय झालं ग? काही नाही, ते थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. अच्छा, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. गजरा. किती छान सुगंध आहे. थँक्यू. आणि हे काय? ही वहिनींची फेवरेट मिठाई आहे. मी जेव्हा पण बाहेर जातो ना, तेव्हा त्यांच्यासाठी घेऊन येतो. तू पण ट्राय करून बघ ना. मी? हो, आय एम शुअर तुला आवडेल. हे धर. अरे अभिजित, आलो मम्मी, मी आत्ताच आलो. रेखाही भाग्याची. सुनबाई, सुनबाई, आले मम्मी. बघ तर कुणाचा फोन आहे. केव्हापासून ओ, वाजतोय? फोन वाजतोय. मला कसं नाही ऐकू आलं? माझे कान पण ना. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो अरे हॅलो 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 अरे कोणी बोलतच नाहीये. हॅलो हॅलो अरे कोण आहे, बोला काहीतरी. का डोकं फिरलंय का? काय झालं बहिणी, कोणाचा फोन आहे? अहो बघा ना, फोनवर फोन येतात पण कुणी बोलतच नाहीये. असं तर नाही ना की फोनच खराब झालाय. अरे अभिजित, सुनबाईशी बोलून तर घेतलंस ना? तिला सांगितलंस ना तू? नाही मम्मा, अजून नाही सांगितलं. अभिजित, सगळ्याच गोष्टी लपवायच्या नसतात रे. जा जाऊन सांग तिला. मम्मी काय बोलतात तुम्ही? कुठली गोष्ट लपवण्याबद्दल बोलताय? खरं तर हा तुला सरप्राईज द्यायचं म्हणत होता, म्हणून तुला आत्तापर्यंत ही गोष्ट सांगितली नाही की तुम्ही दोघं जण आजच हनीमूनला जाताय. काय? हो पण मम्मी. पल्लवी, अगं हा काही दिवसच तर इथे राहणार आहे आणि लग्न काही वारंवार थोडंच होतं. पण मम्मी, मला या घरात तुमच्यासोबत राहायची इच्छा आहे. सोबत तर राहायचंच आहे सुनबाई, पण मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी बाहेर फिरून यावं. आणि ह्याच साऱ्या गोष्टी तर आठवणी म्हणून राहतात. हो हो, आता खूप गप्पा झाल्या. चला तुम्ही जाऊन तयारी करायला लागा. मला असं कळलं की हिल स्टेशन तुझं फेवरेट आहे, तर मग चल ना हिल स्टेशनला जाऊया. प्लीज. नाना. काय रे आशिष? हे घ्या, औषध घ्या. आशिष, माझी तब्येत रोज रोज का बिघडत असते? खरं सांगू तुम्हाला, पल्लवीचं लग्न आणि आशाची पाठवणी या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही 2 दिवस औषध घेतलं नाहीये. नानाजी, कमीत कमी वेळेवर औषधं तरी घ्या ना. हो बेटा, या वयात निष्काळजीपणा करून चालणार नाही. हो, पण तुम्ही तुमचा निष्काळजीपणा सोडाल तर ना. तुम्ही तर तुमची काळजी घेत नाही. ठीक आहे बेटा, यापुढे मी माझी काळजी घेईन. बाबा, अगं गायत्री, ये ना ये. या आंटी. कशी आहे तुमची तब्येत आता? अगं थोडीशी खराब आहे तब्येत, वयोमानानुसार होणारच. तुम्ही म्हणालात ना तब्येत खराब आहे म्हणून भेटायला आले मी. बेटा, मी तर म्हटलं होतं थोडीशी खराब आहे. कुणी कधी म्हणतं का की माझी तब्येत जरा जास्त खराब आहे म्हणून? आणि तुम्ही तर कधीच नाही म्हणणार. खरं सांगू आंटी, हा सगळा यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. आता औषधं तर घेत नाहीत आणि अशा यांच्या अवस्थेत मला सांगतायत की तू दिल्लीला जा. तू नानूंची काळजी घेतोयस ना? हे बघ, आता मी काय काळजी घेणार आशा? नाना आता आंटीच्या घरी जाऊन राहणार आहेत. आंटी आग्रहाने नानांना आता आपल्या सोबतच ठेवणार आहेत. मम्मी सोबत? हो. आता हे बघ, मलाही दिल्लीवरून वारंवार पत्र येतात, म्हणून मी दिल्लीला जातोय. मी सगळ्यांच्या नजरेतून उतरेन. मी सगळ्यांच्या दुःखाचं कारण बनेन. आशा, अभिजित माझ्यावर खूप प्रेम करतोय ग. तो माझ्या चेहऱ्यावर उदासीनता नाही पाहू शकत. पण तूच सांग आता, अशा अवस्थेमध्ये मी माझ्या चेहऱ्यावर हसू कसं दाखवू? काय करू?